नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये काव्य ही आता खूपच ओव्हर करताना दिसत आहे. काव्याचं हे वागणं आता खूपच इरिटेट करत आहे, असं मी नाही तर प्रेक्षक म्हणताना दिसत आहे. काव्याचं पार्थ सोबत लग्न झाल्यामुळे ती तिची बहीण नंदिनी असो किंवा घरातील कोणताही सदस्य असो, ती कोणाला डोळ्यात बघत नाहीये. ती सतत त्यांचा राग करताना दिसत आहे. त्यामुळेच आता काव्याचं हे वागणं पाहून प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. नुकताच या मालिकेचे एक प्रोमो समोर आलाय, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की पार्थ आणि जीवाच्या आईने त्यांच्या लग्नाची फोटो फ्रेम म्हणून आणलेली असते. मात्र ती पाहून काव्य प्रचंड संतापते आणि ती घरातल्या सर्वांसमोर तिच्या सासूवरच आवाज करून म्हणते की आहात ना तुम्ही समजूतदार, मग का नाही समजूत काढत तुमची स्वतःची. आणि घरातल्या सर्वांची आवर नंदिनी तिला म्हणताना दिसते की काव्य शांत बस, त्या आपल्या सासूबाई आहेत आणि आपण इथे त्यांच्याशी सहमत नाही आहोत, म्हणून त्यांचा अपमान करायचं हे चुकीचं आहे आणि तुझी चूक मी तुला दाखवूनच राहणार, असे म्हणत नंदिनी काव्यावर संतापते. आणि मालिकेचा हाच प्रोमो पाहून अनेक प्रेक्षकांनी आता काव्यावर संताप व्यक्त केला आहे. काव्य आता जरा जास्तच ओव्हर ऍक्टिंग करायला लागली आहे. काव्य आता खूपच चुकीचं वागत आहे. एकतर जीवा हिला भाव देत नाहीये, म्हणून ती त्याचा राग दुसऱ्यांवर काढताना दिसत आहे. जीवा तिला बोलत होता की सांगू काव्य आपण फॅमिलीला, तेव्हा नाही म्हणाली आणि आता नाटक करते. अति पागल झाली ही काव्य, असे म्हणत प्रेक्षक आता काव्याला वाईटरित्या ट्रोल करत आहे. तर काही प्रेक्षकांनी काव्याचं कॅरेक्टर आता खराब दाखवलं जात आहे असं म्हणत मालिकेच्या मेकर्सवर ही टीका केली आहे. तर तुमच्या या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा.